सर्वांना जय भीम, जय संविधान। प्रयागराज येथे स्थित असलेलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशी विटंबना करण्यात येते, त्यांना काळे कपडे घालवण्यात येतात। आणि हे सर्व करतोय कोण? ज्यांची बुद्धी लहान आहे आणि आजही त्यांच्या बुद्धीमध्ये जातीय भेदभाव अडकलेला आहे, हे तेच लोक असे कार्य करतात। आणि पोलीस प्रशासन काय करते तुम्हाला माहिती आहे। जर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला दिवसातून असे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील ज्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकाशी छेडछाड करण्यात येते। पण पोलीस प्रशासन त्या ठिकाणी एखादा होमगार्ड का बरं लावत नाही? स्मारकाला संरक्षण का बरं देत नाही? ज्या ठिकाणी दिवसांदिवस अशा घटना चरममध्ये घडतात, मग ते महाराष्ट्र असो, यूपी बिहार असो किंवा इतर कुठलंही राज्य असो, मग जे व्यक्ती असं कार्य करतात त्यांना शिक्षा का बरं मिळत नाही? आणि पोलीस प्रशासन त्यांचा तपास का बरं करत नाही? आणि त्यांचा तपास भीम सैनिकांनाच का बरं करावा लागतो? का पोलीस प्रशासनसुद्धा मिलीभगत आहे? याचं जर उत्तर बघायला गेलं तर आपल्याला पार काळ लोटल्यात जाईल। कारण की पोलीस प्रशासन आपल्याला जर आपण FIR नोंद केली तर काय बोलतात की आम्ही तपास करतोय, ठीक आहे। पण जेव्हा हे कुत्रे भीम सैनिकाच्या हातामध्ये पडतात, त्यांना पोलीस प्रशासनसुद्धा यांना संरक्षण देते की यांना शिक्षा देण्याचं काम जे आहे हे पोलीस प्रशासनाचं आहे। आम्ही मान्य करतो, कायद्याला ओलांडून आम्ही कुठलेही कार्य करत नाही। मग आम्ही जेव्हा याचा तपास काढू शकतो तर पोलीस प्रशासन का उपटायच्या कामाला आहे का? सांगण्याचा मुद्दा हाच, जर साधारण नागरिक हे असे कार्य करणारे यांचा तपास काढू शकतो तर पोलीस प्रशासन का बरं यांचा तपास काढू शकत नाही? CCTVच्या माध्यमातून अशा मूर्खांना का बरं लवकरात लवकर यांचा तपास काढत नाही? भावना, प्रयागराजमध्ये जे घडलं याची क्लिप्स आहे ते अगोदर बघून घ्या, कशा प्रकारे डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकाला काळे कपडे घालवण्यात आलेले। अरे फोटो खींचो। आप लोग रहने दीजिए, आप यही तो हम लोग सूचना होने पे मौजूद है, पता नहीं क्या लगाया है। नहीं ये पालक नहीं, ये जो है ना, ये खराब हो गई है, फोड़ के चिपकाया गया है। फोड़ दिए भाई, हाथ फोड़ के भारत के दांत भी तोड़ा गया है। ये सामान्य घटना नहीं है, ये चिपकाया गया, तोड़ने के बाद चिपकाया गया, डैमेज हो गई है। हाँ, डैमेज हो गई है, दोनों आँख डैमेज है, उसको भी डिस्टर्ब किया गया, आँख डैमेज कर दी गई है। ये अगर हो सके तो मूर्ति के लिए तुरंत रिकमेंड कर दीजिए सेम। अभी हाईकोर्ट पे है और कोर्ट पे लगा, अभी हाईकोर्ट पे है, बताओ ये यहाँ मारा गया। देखिए हाँ भाई, वो नहीं वो तोड़ जर बघितला असेल तर त्या ठिकाणी येऊन पोलीस प्रशासन आता साफसफाई करते। पण आता साफसफाई करून काय फायदा नाही, कारण की तुम्ही जर इमानदारीने नोकरी केली असती तर ही घटना घडली नसती। आणि इमानदारीने जर पोलीस प्रशासन नोकरी करेल तर अशा मूर्खांना, ज्यांनी हे कृत्य केले, यांना लवकरात लवकर अरेस्ट करेल, यांच्यावरती कायदेशीर कारवाई करेल। पण हे न करता त्या ठिकाणी येऊन दर्शवतात की आम्ही डॉक्टर आंबेडकरांना झालेली विटंबना जी आहे याची आम्ही निषेध करतो आणि त्या ठिकाणी साफसफाई करतो। पण अशा असंख्य घटना UP बिहारच्या राज्यामध्ये घडतात आणि पोलीस प्रशासन याच्याबद्दल काहीच ॲक्शन घेत नाही। व तिथली सरकार जी आहे, सरकाराचं नाव घेतलं तर BJP सरकारच्या काळानुसार जर बघितलं तर डॉक्टर आंबेडकर साहेबांचे असंख्य स्टॅच्यू जे आहेत, असंख्य स्मारक जे आहेत, हे UP बिहारमध्ये तोडल्या जातात, त्यांची विटंबना केल्या जाते। आणि अशा मूर्खांना पोलीस प्रशासन अरेस्टसुद्धा करत नाही आणि यांच्या अगेन्स्टमध्ये काही FIR नोंद होत नाही, कारण की तिथली जी सरकार आहे ही स्वतःहून
डॉक्टर आंबेडकरांच्या विचारधारेचा, डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकांचा अपमान करते, विटंबना करते. म्हणूनच तर असे कुत्रे जे आहेत यांना वाचा फुटते. आणि या कुत्र्यांना नेमका हे धाडस येतो कुठून याचा सुद्धा पोलीस प्रशासन तपास करत नाही. आणि अशा घटनेचा आम्ही निषेध करतो. आणि अशा घटना जर आमच्या महाराष्ट्रामध्ये घडल्या तर त्याला कायदेशीर नव्हे तर अगोदर त्याला भीमटोला नक्कीच मिळतो. मग तुम्ही परभणीचं बघून घ्या, अमरावतीचं बघून घ्या. आमच्या हातामध्ये जर असा नालायक व्यक्ती जर पडला तर त्याला आम्ही कायदेशीर तर चोप मिळणारच. अगोदर त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये, आमच्या शब्दामध्ये त्याला उत्तर देऊ. आणि पोलीस प्रशासन यांना फक्त एवढीच विनंती करत असतो की लवकरात लवकर या नालायकांचा इलाज करावा, यांना शिक्षा मिळावी. कारण की ज्या महामानवाने या भारत देशाला भारतीय संविधान दिलं, स्त्रियांना अधिकार मिळवून दिले, शोषित पीडित दलितांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्चलं, अशा महामानवाचा अपमान होता कामा नाही.